मशीन चालूच होत नाही. मग काय झालं असं तर इलेक्ट्रिक प्रॉब्लेम कसा चेक करणार? कुठं वायर निसटले का चेक करायचं. आता हा फ्लोट सेन्सर, इथं वायर निसटलेली, बटन बंद करायचं, ही वायर लावून बघायची. हे लावल्यानंतर मशीन चालू होते का बघायची, होते चालू, म्हणजे हा प्रॉब्लेम नाही, म्हणजे झाली मशीन. काही वेळेला कसं होतं की हा फ्लोट वायर लावल्यानंतरही मशीन चालू होत नाही, म्हणजे हा एसएमपीएसचाच प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला एसएमपीएस चे अडॅप्टर चेंज करावं लागेल. एसएमपीएस अडॅप्टर कसा बदलायचा? एसएमपीएस म्हणजे पॉवर सप्लायचा बऱ्यापैकी इलेक्ट्रिक प्रॉब्लेम मध्ये पॉवर सप्लायचाच प्रॉब्लेम येते. तर पहिले स्विच बंद करा, पिन बाजूला काढून ठेवा. त्यानंतर एसएमपीएस ज्या ठिकाणी जॉईंट आहे ते जॉईंट सर्व खोलून घ्या. कॅप असतील किंवा आपण या ठिकाणी टेप पण वापरू शकतो. एसएमपीएस खोलून घ्या पूर्ण. पहिले मागच्या बाजूनी खोला लक्षात राहण्यासाठी. त्यानंतर दुसरा एसएमपीएस घ्या नवीन. एसएमपीएस ची ज्या ठिकाणी जॉईंट मारलेला आहे त्याच ठिकाणी दुसरं वायर ओपन करा. एसएमपीएसच्या वायर पूर्ण ओपन करून घ्या. त्यानंतर हा एसएमपीएस घ्या. ज्या पद्धतीने पहिल्या एसएमपीएसच्या वायर जोडल्या होत्या त्याच पद्धतीने रेडला रेड, ब्लॅकला ब्लॅक वायर जोडून घ्या. कॅप असेल तर कॅपनी टाईट करा अथवा टेप पण मारू शकता. एक एक साइड कंप्लीट केल्यावर शक्यतो वायरी मिसमॅच व्हायचा प्रॉब्लेम येत नाही, म्हणून आपण पहिले बॅक साइडच्या वायर कंप्लीट केलं वायरिंग. त्यानंतर आपण आता फ्रंट साइडचं वायरिंग खोलून घेतोय. एसएमपीएसच्या वायर ज्याही ठिकाणून काढलेत त्याच ठिकाणी नवीन एसएमपीएसच्या वायर जोडायच्या. हा एसएमपीएस बाजूला काढा. नवीन जोडलेल्या एसएमपीएसच्या परत नवीन वायर त्या ठिकाणी ऍड करा व कॅप लावून टाईट करा. ओके. प्लग लावून चेक करा एसएमपीएस नवीन चालू आहे का. शक्यतो एसएमपीएस ला 1 वर्षाची वॉरंटी भेटत असते मार्केटमध्ये. ओके. तर आता दुसरा प्रॉब्लेम, मशीन तर चालू होते, पाणी बाहेर पण पडत नाही, आत पण पडत नाही. मग कोणता प्रॉब्लेम असतो? जसं मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की मशीन भरल्यानंतर आणि मशीन चालू झाल्यानंतर आपण पाणी बंद करण्यासाठी एक सोलोनेट वॉल्व बसवलेला आहे. मग प्रॉब्लेम कुठला असू शकतो? कदाचित सोलोनेट वॉल्वचा असू. पण त्याच्या अगोदर आपल्याला हे चेक करावं लागेल की सोलोनेट वॉल्व पर्यंत येणारं पाणी येतंय का. त्यासाठी आपल्याला पहिला प्री फिल्टर हाऊसिंग मधून येणारा पाण्याचा फ्लो चेक केला पाहिजे. त्याच्यानंतर पाणी इथून इन झाल्यानंतर त्या पहिल्या कार्बन फिल्टरमध्ये, नंतर सेडिमेंट फिल्टरमध्ये, तिथून ह्या एसव्ही पर्यंत पाणी येते का हे आपल्याला चेक करावं लागेल. इथपर्यंत पाणी आल्यानंतर येते बरोबर, पण एसव्ही पण पुढे जात नाही, म्हणजे सोलनेट वॉलचा प्रॉब्लेम आहे. सोलनेट वॉल चेंज करावा लागेल. आपण बघणार आहे की एसव्ही कसा चेंज करायचा. तर एसव्ही चेंज करण्यासाठी पहिलं पाणी बंद करून घ्यायचं पाठीमागून. एसव्हीच्या पाईप काढायची, ही मागची